नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची भजी अगदी चटपटीत आणि कमी तेलाचे कशी बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाट्याचे स्लाइस घेतलेले आहेत। स्लाइस केल्यानंतर 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता तांदळाच्या पिठामुळे काय होतं, छान असं भजीला कुरकुरीतपणा येतो। त्यानंतर इथे 1 चमचा मी ओवा घेतलेला आहे, तो हातावर छान असा चोळून पिठामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरा घेतलेला आहे, जिरे घेतलेला आहे आणि ते देखील हातावर चोळून टाकायचं आहे। जिऱ्यामुळे काय होतं, पचन व्यवस्थित होतं, त्यामुळे जिरं नक्कीच टाकायचं आहे। आता अगदी चिमूटभर मी इथे सोडा घातलेला आहे, घातला नाही तरी चालेल, पण अगदी चिमूटभर घातलेला आहे। त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून देखील घालू शकता किंवा 2 हिरव्या मिरच्या चेचून घातल्यात तरी काहीच हरकत नाही, खूप छान लागतं। पण लहान मुलं जर खाणार असतील तर फक्त लाल तिखट वापरा। तर आता हे सर्व कोरडे जिन्नस मी एकत्र व्यवस्थित करून घेते आणि एकत्र करून झाल्यानंतरच पाणी ओतायचं आहे, म्हणजे सर्वीकडे सगळे मसाले व्यवस्थित लागतात। आता हे मिक्स करून झालेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। एकदमही पाणी ओतायचं नाही, त्यामुळे पीठ आपलं पातळ होऊ शकतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून छान ह्याला हलवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं बॅटर तयार होत आलेलं आहे। आता अशा प्रकारे बॅटर तयार झालं पाहिजे बघा, एकदम परफेक्ट असं, एकदम स्मूथली असं खाली पडलं पाहिजे पीठ। आणि अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झाले। 2 ते 3 मिनिटं सतत असं हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे भजी आपले छान फुगतात आणि कुरकुरीत होतात। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे पाण्यातनं एक बटाट्याचं स्लाइस काढून घ्यायचे। तुम्ही जर चाळणीमध्ये पूर्ण स्लाइस चाळून घेतले तरी चालेल। आता मी एक घेऊन असं व्यवस्थित छानपैकी तेलामध्ये टाकणार आहे। तर तुम्ही पाहू शकाल तेल देखील छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण बटाट्याचे स्लाइस छान बेसन पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत। खूप छान होतात हे भजी, अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। आणि ह्या बटाट्यांऐवजी तुम्ही मिरची भजी देखील या पिठाचे करू शकता। त्यानंतर पालकचे भजी देखील करू शकता, त्यामुळे हे सर्वांसाठी परफेक्ट बॅटर आहे। तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असे भजी आपले फुगलेले आहेत। एक भजी थोडंसं कढईला लागलेलं आहे आता, त्यामुळे एवढं काही नाही, पण बाकीचे भजी तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी फुगलेले आहेत आणि खूप छान टेस्टी होतात। आता आपण काय करणार आहोत, मिरच्या अशा प्रकारे मधोमध चिरून घ्यायच्या आहेत। एक 5 ते 6 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण ह्यामध्ये तळायला टाकणार आहोत। आता त्याच्यामुळे काय होतं, जो मिरचीचा तिखटपणा आहे तो छान असा भजींना लागतो आणि मस्तपैकी भजी अशा तिखटसर खूप सुंदर लागतात। तर अशा प्रकारे मिरच्या तळून बघा नक्की। भजी टाकल्यावरच 4-5 मिरच्या टाकून छानपैकी भजी तळून घ्यायचे आहेत। आता मीडियम गॅसवर हे मस्त असे कडकच्या कडक भजी तळून घ्यायचे, खूप सुंदर होतात आणि कडक भजी होतात। आता तांदळाचं पीठ घातल्यामुळं आपण तळून जरी बराच वेळ ठेवलं तरी तसेच ते कुरकुरीत भजी राहतात आणि तुम्ही नुसते बेसन पिठाचं केलं तर लगेच नरम पडतात भजी। तर तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी वापरायचं आहे, त्याच्याने भजीला छान कुरकुरीतपणा येतो। आता अशा प्रकारे भजी आपले तळून झालेत आणि मस्तपैकी तेल नितळून काढलेले आहेत। मिरची देखील बाजूला काढलेली आहे। आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे भजी तळून घेणार आहोत। अगदी त्याच प्रोसेसमध्ये मीडियम फ्लेमवर छानपैकी भजी तळून घ्यायचे आहेत। तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच भजी आवडले असतील तर रेसिपीला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।